नमस्कार, माझे नाव सदाशिव नाना घारे. मी कर्जत सांगवीला राहतो. माझं ऑपरेशन कसं झालंय, काय झालंय ते आमचं सगळं उत्तर मिसेस देणार. नमस्कार. आमचं ऑपरेशन पहिलं श्रावण महिन्यामध्ये ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे आम्हाला सांगितलं. आम्ही पुरोहितमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये. तिथे आम्ही 3 महिने ट्रीटमेंट केली, पण ते काय सक्सेसफुल झालं नाही. त्यामुळे आम्ही परत गेलो. तर ते म्हणाले पुन्हा ऑपरेशन करायला लागेल. तर त्यामुळे आम्ही तिथे परत गेलो नाही, कारण का आमचा मुलगा होता, त्याचा मित्र म्हणाला लाईफलाईन हॉस्पिटल चांगलं आहे, तिथे सर चांगले आहेत हाडांचे, त्यामुळे आपण तिथे जाऊन आपण करूया. मग त्यामुळे आम्ही इथे आलो आणि मग सगळी माहिती केली आणि मग आम्ही इथे त्यांना ॲडमिट केलं. तर सर आम्हाला अभिजित मस्के सर आम्हाला भेटले. तर त्यांनी आमच्याशी सगळं चांगलं बोलले, सगळं व्यवस्थित वगैरे होईल असं ते बोलले आम्हाला. आणि मग आम्ही त्यांना ॲडमिट केलं. इथे ॲडमिट केल्यावर तर तेही त्यांचं सगळं ऑपरेशन वगैरे केलं. ऑपरेशन केल्यानंतर ते व्यवस्थित झाले, दुखाचं वगैरे थांबलं त्यांचं. आणि ते सिस्टर वगैरे आहेत, मग ड्रेसिंग वगैरे करायला लागायचं, ते आमचं सगळं व्यवस्थित केलं ते. आणि मग तर तिथून ते आता वॉकरवरती वगैरे चालतात. एवढीच आमची अपेक्षा होती, दुसरं काही नाही. आता ते ह्या वयामध्ये सुद्धा चांगले चालू शकतात आणि व्यवस्थित ऑपरेशन झालं त्यांचं. हे सगळं व्यवस्थित झालंय. आता ह्या वयामध्ये तरी म्हणजे ऑपरेशन व्यवस्थित होईलच, म्हणजे आणि झालंच. ते आता चालू शकतात ते, असं ते आम्हाला तेवढी गॅरंटी दिली. हो, ते नर्स वगैरे सिस्टर सगळे आम्हाला सगळं चांगला सपोर्ट केला. त्याची ड्रेसिंग करायला वगैरे सगळं मदत केली आम्हाला. कधी कसलाच त्रास नाही झाला. वेळोवेळी येऊन आम्हाला सगळं विचारपूस केली. सगळं घरच्यासारखं वाटलं, असं वाटलं नाही आम्ही कुठं आहेत म्हणून. खूप सपोर्ट केला आम्हाला सगळ्याच. ह्याच्यापासून लाईफलाईन हॉस्पिटलला आम्ही धन्यवाद करतो. खूप आमचे आभार आहेत त्यांचे. मस्के सरांचे पण आभार.